हॉटेलमध्ये जशी पांढरी शुभ्र आणि मऊसूत अशी इडली मिळते, तर आज आपण तशीच बनवणार आहोत। त्यासाठी एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपण साहित्य घेतलेलं आहे। 1 कप उडदाची डाळ घेतली, तर 1 कप उडदाच्या डाळीसाठी 3 कप तांदूळ घेतले, तर तांदूळ आपण राशनचे घेतले तरीही चालेल, तर मी इथे इडलीचाच वापरलेला आहे। डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 5 तास भिजत घालायची। 5 तासानंतर तांदळातलं पाणी आपण काढून टाकायचं आणि डाळीतलं पाणी अजिबात काढायचं नाही, ते आपल्याला डाळ वाटताना वापरायचं आहे। डाळ आणि तांदूळ वाटून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून हे बेटर आपल्याला 5 ते 6 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आणि बबल येत नाही तोपर्यंत फेटायचं। ओव्हरनाईट झाकून ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर बघाल तर एकदम जाळीदार असं परफेक्ट बेटर आपलं तयार होतं आणि त्याच्या एकदम जाळीदार असं बेटर झाल्यानंतर आपली इडली एकदम मऊसूत आणि पांढरी शुभ्र होते। तर हे पीठ आपल्याला इडल्या बनवण्यापूर्वी मिक्स करून चांगलं फेटून घ्यायचं आणि इडल्या बनवायच्या।